नमस्कार मंडळी, मी पिंशू किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण लिंबू आणि मिरचीचे 1.5 ते 2 वर्षे टिकल अशी लोणच्याची मसालेदार रेसिपी बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। त्यासाठी मी 1.5 किलो पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांब लांब अशा। लिंबू आणि मिरच्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। बघा अशा प्रकारे त्याचे देठ तोडून घ्यायचे आहे। मी व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे बघा अशा प्रकारे लिंबू आणि मिरची 2 पाण्याने धुतल्यानंतर फॅन खाली 1.5 ते 2 तास छान कॉटनच्या सुती कपड्यावर वाळून घ्यायचे आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास वाळू शकता आणि त्याचे पाणी पुसून घ्यायचे आहे कॉटनच्या कपड्याने। कुठेही मिरची आणि लिंबाला पाण्याचा थेंब सुद्धा राहिला नाही पाहिजे। अशा प्रकारे छान आता आपण मिरचीच्या लांब लांब फोडी करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाला आपल्या या फोडीला छान ऑब्झर्व होईल। बघा अशा व्हिडिओ दाखवल्या त्याप्रमाणे छान लांब फोडी करून घ्यायच्या आहे। आता मी सर्व मिरच्याच्या अशाच फोडी करून घेणार आहे। आता छान लिंब घेतलेले आहे पिवळ्या कलरची। मी लिंब नेहमीच पिवळ्या कलरचे घ्यायचे लोणच्यासाठी। आपल्याला 1.5 ते 2 वर्ष लोणचं टिकणार करायचं आहे, त्यासाठी पिवळे लिंब घेतले असतात। त्याच्यावरची साल पतली असते आणि लोणचं छान मुरते आणि मुरल्यावरती साल छान लागते चवीला। अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे बघा। तुम्हाला जर अशा प्रकारचं लिंब कापण्यात त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या डिशमध्ये पण घेऊन कापू शकता। डिशमध्ये लिंब कापले असतात, त्याचा लिंबाचा रस जो गळतो तो आपल्याला लोणच्यात टाकायला उपयोगी येतो। अशा प्रकारे छान आता फोडी करून घ्यायच्या आहे लिंबाच्या, व्हिडिओ दाखवल्या त्याप्रमाणे। मी 3 किलो लिंब घेतलेले आहे, 1.5 ते 2 वर्ष टिकणारी आहे। बघा अशा प्रकारे सर्व मिरच्या आणि लिंबांच्या मी फोडी करून घेतलेल्या आहे। थोड्याशा लिंबाच्या फोडी आणि मिरच्या घेत आहे मी। माझे ताट छोटं असल्या कारणाने मी 2 वेळा घेणार आहे याच्यात। तुमचं ताट जर मोठं असलं तर तुम्ही एकदाच मिक्स करून घेऊ शकता। बघा अर्धा चमचा हळद टाकत आहे। आता मीठ टाकायचं आहे आपल्याला, 2 चमचा मीठ टाकलेलं आहे मी। आता छान एका पळीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। एक महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला, ताटाला आणि चमच्याला कुठेही आपल्या पाण्याचा थेंब नसला पाहिजे। आता राहिलेल्याही लोणच्याच्या फोडी आपण मिक्स करून घेऊया। मी पुन्हा मीठ टाकत आहे। एकूण 4.5 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे। बघा अशा प्रकारे आता छान सर्व मिक्स करून घेऊया। बघा आता या डिशमध्ये मी लिंब कापून घेतले होते, तर लिंबाचा रस जमा झालेला आहे तो याच्यावर टाकून देऊया। छान लोणच्याला आपला रसा तयार होईल त्याचा। पुन्हा मिक्स करून घेऊया आपण पूर्ण। आता अशा प्रकारे आतापर्यंत 4.5 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा फुल अशी हळद टाकलेली आहे। आता या भरणीमध्ये छान भरून ठेवूया एका दिवसासाठी। बघा अशा प्रकारे आता सर्व आपण लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याच्या फोडी भरणीत भरून ठेवूया। बघा छान पाणी सुटलेलं आहे आपल्या लोणच्याला। बघा अशा प्रकारे छान भरणीत भरून ठेवायचं एका दिवसासाठी। त्याला झाकण लावून छान ठेवून देऊया। आज दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला। त्यासाठी मी या वाटीने 1.5 वाटी मोहरी घेतलेली आहे। वजनी प्रमाण म्हणसाल तर 250 ग्रॅम मोहरी आहे आणि 2 चमचा छोटे बडीशेप घेतलेली आहे। 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहे मी आणि 2 चमचा जिरे घेतलेले आहे। 2 चमचा ओवा घेतलेला आहे। आता सर्व इन्ग्रेडियंट आपण आता गॅसवर छान भाजून घेऊया। गॅसचा पॉवर हा मी मीडियम ठेवलेला आहे। आपल्याला छान खमंग असे सर्व मसाले लोणच्याचे भाजून घ्यायचे आहे, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे।
3 ते 4 मिनटात छान आपले हे मसाले भाजल्या जातात. बघा अशा प्रकारे मी 3 ते 4 मिनटात भाजून घेतलेले आहे. आता हे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया आपण. बघा अशा प्रकारे आणि थंड व्हायला आता ठेवून देऊया साईडला आपण. तोपर्यंत आपण तेल गरम करूया. ज्या वाटीने मी मोहरी घेतली होती त्याच वाटीने 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे, फल्ली तेल खाण्याचं. आणि त्यात मी हिंग टाकत आहे. थोडा थोडा करून असा मी 1 चमचा हिंग घेतलेला आहे छोट्या चमच्यानी. आता आपण हे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून घेऊया छानपैकी. बघा आता हे मसाले फिरून घ्यायचे आहे मिक्सरला. हे मसाले मी मिक्सरला छान जाडसर असे फिरून घेतलेले आहे, रवेदार. बघा एकदम छान सुगंध येत आहे मसाल्याचा. मिक्सरला फिरून घेतला आणि झाकण उघडल्यानंतर एकदम छान सुगंध आलेला आहे, त्यामुळे लोणचं आपलं खूप छान होणार आहे. बघा जाडसर असं मी मसाला वाटून घेतलेला आहे दरदरा. आता मी लोणचं काढलेलं आहे छान. आता बघा अशा प्रकारे भरणी घेतली असतात. लोणचं आपल्याला अशा प्रकारे हलवता येते. त्यासाठी लोणच्यासाठी शक्य तर अशी भरणी घ्या की जी आपण हलवू शकेल. बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा किती छान आपल्या लोणच्याला पाणी सुटलेलं आहे. बघा आता छान ते पाणी आपण तुम्हाला मी दाखवते. बघा आता पुन्हा मीठ टाकत आहे मी त्याच्यात. आपल्याला लोणचं जास्त दिवस टिकवायचं आहे, त्यामुळे आपल्याला मीठ हे वाढूनच टाकायचं आहे. आता मी लोणच्याचा मसाला टाकत आहे जे बनवून घेतलेला आहे ते. अप्रतिम असा मसाल्याचा सुगंध येत आहे, एकदम छान, खूपच बढिया असा सुगंध येत आहे. बघा आता पूर्ण मसाला टाकून देऊया अशा प्रकारे. आता छान मिक्स करूया आपण सर्व. बघा अजून मी मीठ टाकत आहे. पहिले 4.5 चमचा मीठ झालेला आहे आणि आता मी मीठ टाकत आहे. अशा प्रकारे मीठ टाकायचं आहे. आता 3.5 चमचे मीठ पहिले टाकलं आणि आता 1 चमचा. आता 4.5 चमचे मीठ आणि पहिले 4.5 असं करून आपलं 9 चमचे मीठ झालेलं आहे. आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे कलर येण्यासाठी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. आता तेल मी गरम करून घेतलेलं आहे हिंग टाकून. आता ते याच्यावर मिक्स झाल्यानंतर टाकूया. ही एक महत्त्वाची टीप आहे. आपलं लोणचं आपल्याला 1.5 ते 2 वर्ष टिकवायचं असेल तर हिंग टाकून तेल सोडायचं आहे. बघा छान, मला तर बघताच तोंडाला पाणी सुटत आहे. असं मसालेदार रसरशीत आपली लोणच्याची रेसिपी तयार होणार आहे. बघा झालेली आहे तयार. आता तुम्हाला व्हिडिओ आवडले असता चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट लिहायला विसरू नका. हे लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी करा आणि माझ्यासोबत फोटो शेअर करा. बघा आता आपण या भरणीमध्ये भरून ठेवूया. एकदम स्वादिष्ट आणि खमंग चविष्ट आपलं लोणच्याची रेसिपी तयार झालेली आहे ना, एकदम सोपी. एक पहिली महत्त्वाची टीप की लोणच्याला आपण हात लावले असतात, आपल्या हाताची मिरच्यामुळे आग होऊ शकते, त्यामुळे तुम्ही हाताला नारळ तेल लावून घेऊ शकता लोणचं टाकल्यानंतर. बघा किती छान लोणचं झालेलं आहे. तेल गरम केल्यानंतर थंड करून टाकायचं आहे.